आणि त्यानंतर मेगा फायनल अशा मॅचेस होतील. दोन षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा तापलकोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या स्पेलमध्ये नितेश पाटील येत आहेत. आताच बुर्दुलची नाईट स्पर्धा आपण पाहिली, तिथे रनरअप संघ होता. जयनुमान नेजे, नितेश पाटील मालिका वीरचे मानकरी तुम्ही पाहायला मिळाले त्या स्पर्धेमध्ये. उद्या जयनुमान नेजे संघ तुम्हाला जुनी डोंबीच्या स्पर्धेत सुद्धा खेळताना दिसेल उत्तरशिप टीमच्या विरुद्ध. म्हणजे भरपूर मॅचेस आहेत आता येणाऱ्या काळामध्ये. नेजे संघ सुद्धा इन ॲक्शनमध्ये बरेचसे संघ आहेत. काल मानेरे संघ सुद्धा जुनी डोंबीच्या स्पर्धेत खेळला. त्यामुळे मॅचेस भरपूर आहेत. आता गेसर संघही खेळणार आहे. चेंडू उंच गेलाय. जजमेंट चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक होते करण पाटीलने एक चांगला झेल टिपला आणि नितेशचा डाव संपलाय. नितेश पाटीलने घेतली विकेट. फलंदाज नितेश बॅक टू द पॅव्हेलियन. सीझन मध्ये आपण पाहिलं तर लय मध्ये दिसतोय जयनुमान नेजे संघ. कारण की आपण पाहिलं तर बुर्दुलची स्पर्धा आपण पाहिली रनरअप. त्यानंतर किंग ट्रॉफी पाहिली 48 ग्रामीण संघ, तिथेही रनरअप. त्यानंतर आर ट्रॉफी तुम्ही पाहिली, तिथेही सेमीफायनलमध्ये हा संघ पराभूत झाला. त्याचं कारण दुसरे खेळाडू त्यांना पाठवावे लागले. कारण की किंग ट्रॉफीमध्ये सुद्धा सेमीफायनलची मॅच होती, त्यामुळे तिथे सेमीफायनल गमवावी लागली. याही स्पर्धेत पहिल्या मॅचमध्ये बॅकफुटर होता. मात्र दिशांचं मी कौतुक करेल, काय मॅरेथॉन इनिंग त्याने साकारेल. त्यानंतर या टीमने मागे वळून पाहिलं नाही. कालचा सामना तुम्ही जर पाहिला तर गोल्डन सिक्सर तुम्हाला पाहायला मिळाला संतोष पाटीलच्या बॅटमध्ये. नंतर त्याच संतोषने बायची चिठ्ठी उचलली. म्हणजे सर्व काही चांगलं घडलं कालच्याही दिवसात जयनुमान नेजे टीमच्या बाजूने. आणि आज बघायचं ही मॅच जिंकली द टेट सुपर 4 मध्ये. चांगला चेंडू होता. तेजस आलेत बॅटिंग करण्यासाठी, प्रमोट केलंय त्यांना बॅटिंगसाठी. आता नितेशकडे वेग प्रचंड आहे, त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर एक 4 व्हीलर कार, 4 बाईक या खेळाडूच्या नावावरती. आणि सध्या हे नाव चर्चेत आहे. जॉब सांभाळून टेनिस बॉल क्रिकेट नितेश पाटील सातत्याने गावासाठी टीमसाठी खेळत असतो. या गोष्टी भरपूर महत्वाच्या आहेत. नितेश ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र पंच वाईट चिखून करतायत. कारण कदाचित लेग स्टंपच्या थोडासा बाहेर गेलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. थोडासा बाजूने गेलाय, त्यामुळे वाईट बॉल आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. ऍक्शन रिप्ले बघा काय टेलिकास्ट आहे. ओमसा MTC स्पोर्ट क्लिअरिटी विथ क्वालिटी. सुजला मला सांगतात 1 ने धावसंख्या पुढे सरकेल 24 वरती. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. मात्र क्षेत्ररक्षक सचिन पाटील वेगाने आले. एकतरच पूर्ण दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. काय थ्रो फेके केले. जरी 2 धावा पूर्ण केल्या असेल मात्र कौतुक करेल मी सचिन पाटीलचं. काय फिल्डिंग केली आणि ॲक्युरेट थ्रो फेकी तुम्हाला पाहायला मिळाले. धावसंख्या 26. कारण वेगाने धावून येणं, चेंडूला उचलणं, फेकणं थोडासा वेळ जातो. मात्र कौतुक व्हायला हवं क्षेत्ररक्षकाचंही. फिल्डिंगचं स्टँडर्ड जपत असताना सचिन पाटीलला तुम्ही पाहतायत. एक चांगला फलंदाज सुद्धा आहे नितेश गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू हवेत आहे. स्वतः नितेश झेल खाली येत आहेत आणि नितेशकडे चूक झाली आहे. आता बघायचं दुसरी रन्स पूर्ण होईल का. या चुका सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. बघा जर नितेशकडे बॉल गेले, इतर जे 2 खेळाडू होते त्यांनी चेंडूवर येणं गरजेचं आहे. झेल जरी ड्रॉप झाला असेल, 2 धावा मिळाल्यात. धावा झाल्यात 28. सोप्पा झेल ड्रॉप झालाय. 2 कॅचेस सुटलेत. मिस फिल्डिंग झाली आहे. तिसरं षटक सुरू आहे. रन्स 28 झाल्यात. 3 विकेट गेल्यात. कदाचित 4थी विकेट गेली असेल. नितेश स्वतःवरती नाराज आहे. त्याला माहिती आहे डावखुऱ्याचा बॅटर आहे, कदाचित तो मागडा पडू शकतो. ज्यावेळी 4थं षटक निर्जय गावेंकडनं फेकलं जाईल. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. मागच्याच मॅचमध्ये तुम्ही पाहिलं धीरज किती मागडा ठरला सोनारपाडा टीमला. काय बॅटिंग केली त्याने. अक्षरशः मॅच घेऊन गेला. असं वाटलं होतं सोनारपाडा ती मॅच जिंकेल. आता क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. थ्रो फेकी बघा ॲक्युरेट आहे. पुन्हा एकदा सचिनच्या माध्यमातून. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 29. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. रियांश 11 GG स्पोर्ट वाकलन आणि भोपर हे लक्षात घ्या. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहायचे.
येणाऱ्या काळामध्ये मकर संक्रांत ट्रॉफी, त्यानंतर बाबूशेठ चषक, पालेगावची स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये बुलेट तुम्हाला मालिकावीरसाठी पाहायला मिळते. त्यानंतर सतीशदादा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा तुम्हाला जानेवारीच्या एंडिंगला पाहायला मिळणार आहे. वैकुंठ हरिभक्तपरायण मारुती भाऊ लक्ष्मण पाटील क्रीडांगणामध्ये. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, मात्र लेगबाईचा बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. एक रन इथे मिळाले. 3 षटकांचा खेळ संपला. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकात सुजल आम्हाला सांगते 10.00च्या सरासरीने षटकं झालेत 3, विकेट गेल्या 3 आणि धावा झाल्या 30. 10च्या सरासरीने ऐकूया डीजे वर्षाच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. तीन षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 10.00च्या सरासरीने 30 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नितेश पाटीलचा 2 षटकांचा स्पेल समाप्त झालाय. त्याने 21 रन्स खर्च केलेत. नागेश 1 षटक आपण पाहिलं, त्याने 9 धावा खर्च केले, एकही विकेट त्याला मिळाली. नितेशने 2 विकेट घेतल्यात. एक फलंदाज रनआउट झालेत, लव म्हात्रे. मात्र आशिष जोशीला आता थोडंसं आक्रमक व्हावं लागलं आणि 4थं षटक घेऊन त्यात गोलंदाज करण पाटील. जर्मन निजे विरुद्ध जय मोसोपा मानेरे अशी सुपरहिटची मॅच. 48 ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खेळले होते. उरलेत ते 8 संघ, तर 7च म्हणावे लागेल, कारण की सोनारपाडा संघ सुद्धा या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. म्हणजे जवळजवळ प्रशस्तर 41 संघ या स्पर्धेतनं बाहेर गेलेत. उरलेत ते 7. अजूनही 3 संघ या स्पर्धेतनं बाहेर जातील. टॉप 4 मध्ये ज्यावेळी तुम्ही प्रवेश कराल, कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज तुम्हाला मिळणार आहे. चला घाई करायची. करण पाटील येत आहेत निजेगाव एंडकडून. क्षेत्ररक्षक विशाल आहेत. शॉर्ट थर्डमॅनला नागेश, शॉर्ट फाईन लेगला संतोष, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट पॉइंट्स, लॉंग ऑन. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता आशिषचा आणि हेच पाहिलं गोलंदाज करण पाटीलने आणि त्रिफाचित केलाय फलंदाज आशिषला. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना 30 वरती 4था धक्का. वरती 4था धक्का. सुरुवात 2 बॉलमध्ये पहिले 11 रन्स आल्या होत्या, ज्यावेळी विशाल भोईर बॅटिंग करत होते मानेरे टीमसाठी. नाही तर हरेश भोईर आलेत. काय कमबॅक केलं या मॅच मध्ये. मी मगाशीच उल्लेख केला होता, पहिल्या 2 बॉलवरती ज्यावेळी 11 आल्या तेव्हाच उल्लेख केला की नितेश पाटील कधी पलटवार करतील. याच जर्मनीच्या टीमने किंग ट्रॉफी मध्ये 39 धावांचंही संरक्षण केलं होतं 5 षटकांच्या मॅच मध्ये वडोली बी टीमच्या विरुद्ध. त्यामुळे गोलंदाजी युनिट चांगले या टीमकडे आणि कधी ते पलटवार करू शकतात. केतन पाटीलचं 1 षटक अजूनही या मॅच मध्ये बॅलन्स आहे. एक चांगला गोलंदाज या टीमचा अष्टपैलू खेळाडू. संतोष काहीतरी चर्चा करतात, कारण कॅप्टनच्या भूमिकेत ते आहेत. यंगस्टर भरपूर आहेत. सुरुवातीचा काळ आपण सिनियर अजय, ज्युनियर अजय असे खेळाडू आपण भरपूर वेळा पाहिलं. विकी पवार असतील, संतोष कुटारकर असतील. संतोषकडे झेल आलाय फाईन लेगला. आज चेंडू हातात बसत नाहीये की काय असंच म्हणावं लागेल, मात्र अखेर झेल टिपलाय.
तो संतोषने फाईन लेगला 5वा धक्का लागलाय 30 वरती. करण पाटीलने 2 बॉल मध्ये 2 धक्के दिलेत ते मानेरी टीमला. हरेश 0 वरती बाद. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आता गोलंदाज बघायचे. करण पाटील या स्पर्धेतील 4थी हॅट्रिक पूर्ण करेल का? पहिली हॅट्रिक प्रशांत तांडेलने पूर्ण केली होती बेतोडे संघाच्या. त्यानंतर वीरेन मात्रे, त्यानंतर ओमकार पाटील, आगासन आणि बघायचा आहे 4था गोलंदाज करण पाटील ठरेल का? कारण की पहिलं मेडन षटक सर्वेश पाटीलचं होतं वाडेकरचं आणि त्यानंतर प्रतीक माई भोपर आणि बघायचं हॅट्रिक 4थी पाहायला मिळेल का या स्पर्धेतील? एकही अर्धशतक या स्पर्धेमध्ये अजूनही झालं नाहीये. हॅट्रिक बॉल होता मात्र पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. बॅटिंग करण्यासाठी बंटी आलेत. 30 वरती 5 विकेट गेलेत. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायचंय कारण की यानंतर भोपर आणि वाकलनची मॅच आहे. भोपर संघाला जुरीनोमीच्या स्पर्धेत सुद्धा खेळायचंय. त्यामुळे आपल्याच खेळाडूंना सहकार्य करणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायचंय. रामदास पाटील स्मृती चषक स्पर्धा सुरू आहे जुरीनोमीच्या मैदानात. तिथे भोपर संघाला काही करून तिथे जायचंय खेळायला. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा, थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. 30 वरती 5 विकेट गेलेत. चांगला चेंडू होता. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अजूनही एकही धाव खर्च केली नाहीये. करण पाटीलने 4 बॉलमध्ये 2 विकेट घेतल्यात. संतोष प्रत्येक बॉल नंतर काहीतरी चर्चा करतात. लेजंड क्रिकेटर विशाल पवारला कदाचित विचारलं की चेंडू लागलाय की नाही. कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये हाच प्रयत्न आयोजकांचा असतो, प्रत्येक टीमचा असतो की आपल्या खेळाडूला दुखापत होऊ नये. आता करण चांगली गोलंदाजी करतोय. अजूनही करणने रन दिली नाहीये. कट करण्याचा प्रयत्न होता. इथे फुटवर्कचा वापर नाहीये. फुटवर्क टेस्ट केलंय या फलंदाजाचं. डॉट बॉल आणि 5 बॉल डॉट आलेत. काय गोलंदाजी केली आहे. यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो जय हनुमान निजे टीमसाठी. आणि बघायचं आता 3रं मेडन षटक पाहायला मिळेल का? सर्वेश पाटीलचा मी उल्लेख केला वाडेकरच्या. त्यानंतर प्रतीक माई भोपर आणि आता करण पाटील त्या रांगेत येतील का? कारण शेवटचा बॉल शिल्लक आहे. 30 वरती 5 विकेट. पहिल्या 2 बॉलमध्ये ते 11 रन्स आले होते मानेरीला. त्यानंतर पलटवार केलाय. इथे डायरेक्ट हिट तर झालाय आणि बघायचे निर्णय 3ऱ्या पंचांकडे आता सोपवलाय. आणि जर फलंदाज बाद असेल तर मेडन ओव्हर असेल. अशी बॅटने धाव आलीच नाहीये. फलंदाज बाद असो नसो 3री मेडन षटक तुम्हाला पाहायला मिळाली आहे. जोरदार टाळ्या होत्या करण पाटीलसाठी. या स्पर्धेतील 3रं मेडन षटक. काय जबरदस्त गोलंदाजी. फक्त आता फलंदाज बाद आहे की नाही हे चेक करतोय आपण. जरी नोट आउट असेल तरी मेडन ओव्हर आहे. फलंदाज बाद असेल तरी मेडन ओव्हरच असेल. रन्स घेतली नाहीये. बंटी रिटर्न आले होते. चला 3रे पंच. तिसरे पंच अरविंद मात्रे. फलंदाज बाद आहेत. टीव्ही स्क्रीनवर आपल्या बघू शकाल तुम्ही. बॅट ग्राउंडिंग करत असताना पूर्णपणे बघाल पट्टी क्रॉस झाली नाहीये बघा. खेळपट्टीच्या बाहेरच बॅट ग्राउंडिंग केली होती प्रशासर बघा. बेस तोपर्यंत उडाली आहे. त्यामुळे फलंदाज रनआउट आहेत. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट ओमसाई MTCS स्पोर्ट आणि कॅमेरामॅनचं मी कौतुक करेल. आणि इथे 6वी विकेट गमावली 30 वरती आणि आता केतन पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 3रं मेडन षटक या स्पर्धेतील तुम्हाला पाहायला मिळाले. करण पाटील निजे ज्याने या स्पर्धेतील 3रं मेडन षटक टाकलंय. नितेश पाटील आणि विनोद पाटील बघा.